हरे कृष्ण सभी भी हमी भगवत गीता ना श्लोक अर्थ देखता लगा हमी भगवत गीता शिकानु प्रयत्न भी करता ऐकानु भी प्रयत्न करता इनाती का फायदो शे हमने कैकन हमने कवाड़ मात्र भगवत गीता ना पूरा 18 अध्याय वाचा तर हमारा कौड़ा की जन्म ना कर्म पाप सभी भी परिहार ही कन वैकुंठ प्राप्ति होच कई कम बोला 18 अध्याय व्हा नहीं एक अध्याय तर वाचो तिनाती भी तुमने पुण्य लागच कई कम बोला एक अध्याय हो नहीं एक अध्याय एमनु एक श्लोक तर वाचो कच एक श्लोक भी हो नहीं एक शब्द तर वाचो कच एक वाक्य तर वाचो कच एक वाक्य भी नहीं एक अक्षर वाचा तर भी सहित भगवत गीता अमनु पुण्य लागच कच कौडुकीच पाप परिहार होकच एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम तो यहाँ एक अक्षर वाचा तर भी सहित पुण्य लागच तैसु आता हो यहाँ तुमने भगवत गीतानु पहिलो अध्याय हमें पठण कर्या तर ऐक्या तर हमने का पुण्य लागच तै तुमने हो कथा बोलती कसान का तर आता हमें लेकरूवरने बोला की नाही वाचांबटनो वाचांबट्या तर तुमने चॉकलेट देवाचं तुमने का तर खावान देवाचं तुमने फिराम बल्ली जावाचं कारण हमें लेकरूवरने बोलात तो बोल्या का तर ते लेकरू चॉकलेट मिळाच काही का बोली कारण काय एक आशा ती तर होमवर्क करांबटाचं वाचांबटाचं तऊच हमी ह्या का पुण्य लागच कवानु कळी का तर हमी था अंजरा आसक्ति ती वाचाच आई सभी भी आता बोलत ते नमे हाऊ बोलत ते नमे आई सभी भी पहले ऋषि मुनि लोको करी कनच ज्ञानी लोको करी कनच तवने त एक काका पुण्य मिळीच कवानु ते अनुभव शिकन पासत ते हमने सभीवने एक नर मानवने एक कळंदे कैकम बोली कन हे हमने दीकन गयाच आई सभी भी हमी ऐकी कन एक श्रद्धा भक्ती ती एक अध्याय तर पठण करानो प्रयत्न करा तव आता ह्या पहिलो अध्याय पठण कर्या का तर हमने का पुण्य मिळच कवानु एक कथा छे तई कथा हो तुमने बोलानो प्रयत्न करती लई पहिला एक सुकर्म करणारा एक ब्राह्मण असच नाव काय की सुकर्म मात्र महापापी कौ कया तर ब्राह्मण कुलम पैदा हेलवाला यज्ञ याग जप तप पूजा सभी करनु मध्य मांसती दूर असणं यो पूरा उलटो असच मध्य मांस सेवन करानु झूठू बोलानु यज्ञ नहीं याग नहीं पूजा नहीं पुनस्कार नहीं का भी नहीं तर तो सभी करी करी कर महापापी ही गयो असच एक दिस हेऊच जात तवा रस्तावर एक साप चैकन त्यो सुकर्म मरी गई छोड़ाच एवढू बला पाप करेलू मरे पासत ती सभीवन्य तुमने गत्तच छे पाप कर्या तर हमने नरक मिळाच कवानु तौच सुकर्मने भी नरक मिळाच नरक मिळे पासत ती था कवडू पापनु एक घोर शिक्षा असच तैसु सभी शिक्षा था अनुभव शिकन कवडा की दिस हे पासत ती आणि तिने भूलोकम जन्म मिळाच एक बैल हिकन गाय बैल बैल कम यत्तू कोणा कवा तो मी तो एक बैल हिकन पैदा हो एक बैल हिकन पैदा हो तर भी त एक ते बैलने एकटो पोग नाही असेल कुंटो असेल ते बैलने खरेदी करायचं कसान का तर स्वतःनं अपने फिरानं चालान आवतो असतो नाही खातर जावान अशी कर तिना ऊपर बटीकन जावान अवज कैकम बोली कन उद्देशती त्यो ते बैलने खरेदी करायचं बैलने खरेदी करायचं तिना ऊपर बटीकन ते फिरतो असच मात्र ते बैलने चिवट खावा पिवान देतो नाही एक चारो घालतो नाही तिनं आरोग्याकडे लक्ष देतो नाही ते आरोग्याकडे लक्ष नाही द्या का तर वीकनेस हवत नाही आता खावा पिवान पेट भरी का नाही मिळी तर वीकनेस हवच तो ते बैलने भी कंडाटी वीकनेस हवच तरी भी त्यो मनुष्य ते बैलने का एक पाणी भी देतो नाही एक खावान चारो भी नाही आहार भी नाही तो ही कन तय कावच बैल कंडाटी वीक निशक्त ही गई सोडायचं एकदा ते आपायजने पोग नाही असेला कुंटानं
खा की अर्जंट जवान काम पड़च उन देखा तर कंडाटी असच दोपहर ना पारे अर्जंट जवान छे कम बोली कम फटाफटा ते बैलर बटी कन जावा कम बोली कन जा जरा आगळ गए पासती ते बैल ने चालाना चाहતું નહીં મારાને ચાલુ કરે છે તો એ ઊનનું જળ એક માર બટતે એક अशक्तपणा एक पाणी पिवान बी तरस लागी असत तिने पाप तो ही कन ते बैलने चालान ना होता तो बटी छोड़त बस बस कुस्ती मारी छोड़त तई बटके मारी छोड़त तई तो तो बटता मग तिने आगळ जावाना चाहતું નહીં जरब तिने माराच नहीं उठતું जान छोड़ कई कन बोली कन ते बैलने छोड़ी कन तो कुंटो एक काकी तिनं दुसरी व्यवस्था करी कन गई छोडाच मात्र ते बैल रस्त्यावरच पडीने रस्त्यावर पडी कन कंडाटी वद्याडतो असत तई इकडे मरतू बी नाहीच इकडे तिने कंडाटी त्रास होतो असच तरी तिने त्रास होते देखी कन रस्त्यावर फिरत ते लोक सभी देखी कन तिनाकडे गोल ते लोक मुकरान चालू करश लोक जमा होता जात कंडाटी लोक जमता जाचे यो का त्रास होतो तई पाप मरतू बी नाही तो तई कवडू त्रास होतो तिने काही कम बोली वातो करी करी कन एक थोडा था ज्ञानी लोक पुण्य करेला लोक बी असत तो तैसा लोक बी असत था तर ते का करायचे पुण्य करेला जर ज्ञानी लोक का करायचे यो लई पाप लई त्रास होतो गेम्मा तिने मरी तर बसताय इकडे तर ऐसो त्रास दे के यातून येते काय का ना स्वतःनु पुण्य ते बैलने दान करायला चालू करायचे आता बोलत नाही की एकदा आम्ही बी यो का त्रास होतो गेम्मा करू बी तरी त्रास दे के यातून मरण तर अनुभवता की तसं त्रास होणू ना गेम्मा कोणे बी कम बोला की नाही तैसू त्रास था ते बैलने होतो असच तई देखी कन तिचा ज्ञानी लोक का करायचे तवनु पुण्य ते बैलने देवान चालू करायचे एकटा दोन जना बोलता जातो नाही मारू पुण्य हौदूचे ते बैलने एक मरण वंदे ते वद्याडत तिला तिने मुक्ती मिळन दे काय कम बोली कन सभी जना तो बोलता असं चायलाला देखता असच ते कोण का बोल्या तर ते बैल मरतूच नाही ते तोच वद्याडतोच असच तवा था लई सरका लोक जमेल तवा एवढा काय लोक जम्या की काय बोली कन था ती एक वेश्या जाती असच त्या वेश्या देखी कन ते लोक का जम्याच की काय कन देखा नवच वेश्या देखा नवच ते वेश्या बोली चाली कन तिने पुण्य कतर का बी गोत असतो नाही तेव्हा त्या का करायचे सगळी ते लोक बोलत ते ऐकायचे ते गायने बी देखायचं का वद्याड तू देखते गाय काय कन बोली कन बडाबडा त्या वेश्या का करायचं स्वतः आपणू बी बोलायचे हो आज तुरी का पुण्य करीचे ते सभी पुण्य ते बैलने मिळन दे तिने मरण वंदे ये वद्याटती तिने एक मुक्ती मिळन दे काय का बोली का त्यात ते सभी तो बोलता मग हसेला लोकवने सभी हसणूच का तर वेश्या असत नाही पुण्यकरांतर का साथ देत नाही हे समजत लोक सभी बी मात्र त्या वेश्या ते पुण्य तिने बैलने दान करता मच ते बैल मरी गई छोडाश ते वद्याटती तिने एक मुक्ती मिळी था लोकवन्ने बी आघात का वाढायची ह्या वेश्या इनू या का पुण्य करी शिकनू इनाकडे तै कसं पुण्य शिकनू लोकवन्ने बी आघात का वाढायची मात्र तै मरेलू बैल यमधर्म अवत्तीने लीकन जवान ली गईकन नरकने ना बल्ली जाता यमलोकने बल्ली जाच यमलोकने बल्ली गईकन था एक जरा दिवस ते बैलना आत्मने राखी लिकन तिने अतिथी सत्कार करश अतिथि सत्कार तिने अतिथि सेवा करी कन नेक्स्ट तिनु एक चुगोट ब्राह्मणना घर में जन्म हे ननी करश चुगोट ब्राह्मणना घर में तिनु जन्म हे कन एक छोकरो ही कन पैदा हो तो छोकरो एक जरा मोटो हो समझो एक 7-8 वर्षनो मात्र तिने गये जन्मन स्मृति असच तिने एक दिस बटेल तो याद अवच गये जन्म में एक बैल ही कर पैदा हेलू तवा तो वद्याडते पडेलू लोक सभी भी पुण्य दान करेलू एक वेश्या ऐकन पुण्य दान करी थी तवा तिने मुक्ती मिली तू सभी याद होता मच ते छोकरो का करच त्या वेश्या का ते सुपुण्य करीशी चारा उबर कैकम बोली का ना ते वेश्यान धुंडी लेतो जाश ती छोकरो वेश्यान धुंडी लेतो जाचे त्याची वेश्या तिने मिळच बी छोकरान मिळच बी गईकन ते वेश्यांसमोर ते छोकरो बोलच नाही हाउ गये जन्म में एक बैल ही कम पैदा येल तवा ह्यू एक सभी त्रास येलू लोक सभी भी एक पुण्य दान करेलू आणि वेश्या बी ऐकन तिनु पुण्य का दान करी ती तई ह्यू करेल होतू कैकन छोकरो सभी बोलता मच ते वेश्यान बी याद अवच होई एक जरा दिसना पासळ ह्यू सभी हो तो कैकम बोली कन याद होता मच होय हाउत तई कैकम बोलच तवा छोकरो बोलच तैसू का पुण्य होतो तुम्हारकडे तुम्ही ते पुण्य दान करे आता ते बैल ने कैकम बोली कन
वेश्या बोलच मने पुण्य कतर का कत्ते गोत नहीं बा। आणि का छे तई કંઈક બોલે છે। વેશ્યા બોલે છે મને तर का बी गोत नहीं। हव एक दिस पूजा करी नहीं छे, मंत्र पठण करी नहीं छे, का भी नहीं। मात्र हमार घर में एक गिली छे, तई गिली दररोज नसती काकी बोले छे। तई बोलत ते मने ऐकीकन आनंद कवाडे छे। हव ते श्रद्धा भक्ति ती बटीकन ऐकू छव। एवढું છોડ્યા तर મને का बी गोत नहीं कश। तो छोकरो बोले छे મને गिळीकडे बल्लीकन जा કંઈક બોલીકન। હું કત્યા બાयको गई ते छोकरान ते गिळीकडे बल्ली जाशे। तो छोकरो ती गिळी विचारे छे तू दररोज नसती का की पठण करत कच तिनाથી तवने आनंद मिळत कच तर शू का पठण करत तई तुम्ही કંઈક બોલીकन। तवा तई गिळी तिना पहिलेना जन्मनु कथा बोलान चालू करश। गिळी का एक वेश्यान बोलतो सच तई गिळी तिना पहिलेन जन्मनु तई बोलच हव भी गये जन्म में एक ब्राह्मणिकम पैदा होतो। मात्र ब्राह्मण वृत्ति करतो नहीं तो तवने यवने तवने निस्तु लड़े लगड़ानु तवनु यवना संबर यवनु तवना संबर चाड़े बोलानु ते तवने चाड़े बोलीकन लड़े लगड़ीकन तई मोज देखानु ऐसु सभी भी करतो तो हव કંઈક बोलीकन। तो करतो तो पासत्ती मरे पासत्ती नरक मिली मासत्ती एक तिने गिळीनु जन्म मिळीकन आये पासत्ती भी आहार नहीं ते पानी नहीं ते लई हूँ जंगलो फिरतो तो एकदा ह्यूज फिरत तवा एक गुरुकुल एक आश्रम ऐतू था। ते आश्रम जरा दूर असेल तवाच तई गिळी उडान शक्ती नहीं ते आशक्ती ती पाणी पिवान तरस लागिकन खाले पडी छोडच। तवा ते गुरुकुलम ऋषी कुमार असेलवाला एकटा देखीकन ऐकन ते गिळीन बल्लीकन आश्रमने बल्ली गईकन तिने पाणी पिवाडीकन तिने जरा कातर आहार दिकन तिने पोसच। तवा ते गिळीन आराम होच। ते गिळी ते ऋषि कुमारना संगाट ते आश्रममच असच। ते आश्रमम थाना गुरु ते सभी ऋषि कुमारवन्ने दररोज भगवद्गीतानु पहिलू अध्याय पठण कराडता असच। तवा ते गिळी भी श्रद्धा भक्ति ती था बटीकन दररोज ऐकतू असच। ऐकी कन तई गिळीन ते सभी भी बायपाठ ही गई छोड़ी असच। एक जरा दिसे पासती ते ऋषि कुमारनु वेद अध्ययन था सरच ते दुसरा गुरुकुलने गई छोड़च। ते ऋषि कुमार जाता मत था ते गिळीन ओब्बंटी कवाडच। तवा तयानी परत उडले तू अवतू असच। तवा एकटो कोण की मनुष्य ते गिळीन धरच। धरीकन पैकाना आशासाठी एक वेश्यान तई गिळी इकच। तई याच वेश्या ली असच लीकन तिने पिंजरामा बंद करी असच। मात्र था वेद गुरुकुलम का एक भगवद्गीतानु पहिलू अध्याय ऐकीकन तिने रुडावू असच गिळीन। तई ह्या दररोज भगवद्गीतानु पहिलू अध्यायना श्लोक पठण करतो असच। तई पहिलू अध्यायना श्लोक बोला लगू तर तवा ये बायको ऐकीकन तिने आनंद मिळतो असच। का की एक मनने समाधान का वाढतो असच। तई त्या वेश्या बटीकन श्रद्धा भक्ति ती ऐकती असच। तई गिळी मनुष्यना भाषामच बोलतो असच। तवहीकन ते वेश्यान तई कळतो असच। तई गिळी सभी भी तिनु कथा बोलच। त्यो छोकरो आणि त्या वेश्या ऐकच। भगवद्गीतानु पहिला अध्यायना श्लोक पठण करनाती एवढू सभी भी पुण्य मिळच कया तर हमी भी कसान श्रद्धा भक्ति ती एक गुरुमुखेन शिकनू ना हमी भी કંઈક बोलीकन तवाच एक संकल्प करीकन एक गुरुकडे ऐकन गुरुमुखेन भगवद्गीतानु पहिला अध्यायना श्लोक पठण करानु शिकच। ते ते शिकीकन दररोज पठण करीकन लास्टने तवने वैकुंठ प्राप्त होच। एवढू ह्या निस्तू असेलू पुण्यदान करेल नेच एवढू बला मिळीच का तर आता ते पूरा ते भगवद्गीता गुरुमुखेन शिकीकन तिनु एक श्रद्धा भक्ति ती बोलेल ने वैकुंठ प्राप्त होच। तो ह्या भगवद्गीताना पहिला अध्यायना श्लोक आम्ही जरा श्रद्धा ती भक्ति ती बोल्या तर ऐक्या तर हमने भी एक कवडा की जन्मनु पाप परिहार होच। पुण्य तर मिळच वैकुंठ प्राप्ति हो की तय पासत्तीनु आत। आता असे थोड़ी तर एक हमने पुण्य मिलन दे पुण्य ना कामो कराडन दे हमारा हत्ती कई कम बोली कन
એક અધ્યાયનો અર્થ છે. અહીંયા સભી અમારા ગુરુના ચરણને અર્પણ કરું છું. તું બી શ્રદ્ધા ભક્તિથી ऐकाનું आणि बोलाનું प्रयत्न करो. तुम्ही ऐकेલું बोलेલું दुसरावन्ने बी ऐकाडो. हरे कृष्ण सभीवन्ने बी.